नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी हॉटेल स्टाईल पालक पनीरची रेसिपी घेऊन आली आहे। घरच्या घरी घरगुती साहित्यात अगदी सोप्या पद्धतीने केलेली आहे। तर मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट या रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर इथे मी कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे। पाणी घातलं की त्यामध्ये एक बंच इथे मी नीट करून घेतलेली पालक ती यामध्ये घालून घेतलेली आहे। मस्त अशी पालक शिजवून घ्यायची आहे। शिजवताना त्याचसोबत आपण इथे 10 ते 12 काजू घालायचे आहेत। काजू घातल्याने काजू शिजूनही होईल आणि त्या ग्रेव्ही सोबत वाटूनही होईल, म्हणून काजू पालक शिजवतानाच घालायचा, जेणेकरून काजू वाटला जाईल आणि ग्रेव्ही सुद्धा खूप छान अशी मस्त होईल। नंतर आपण हे उकळलेली पालक काढून घ्यायची आहे। थोडीशी थंड झाली की ती मिक्सर जारमध्ये काढून घ्यायची। सोबतच आपण 4 ते 5 आईस क्यूब त्यामध्ये घालायचे आहेत। भरपूर अशी कोथिंबीर, 3 ते 4 हिरवी मिरची आणि 2 ते 3 तुकडे पनीरचे घालायचे आहेत। आईस क्यूब घातल्याने का होईल, भाजीचा रंग हिरवा तसाच राहील। तुम्ही बघू शकता मंडळी, अजिबात भाजी काळपट पडलेली नाहीये। हे पहा, मस्त अशी हिरवीगार दिसत आहे। म्हणून भाजी बर्फाच्या पाण्यात काढा किंवा क्रश करताना त्यामध्ये बर्फ घाला। आता प्युरे करून झालेली आहे। आता आपण पनीर तळून घेऊया। मस्त असे पनीर लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। तर इथे मी 200 ग्राम पनीर घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पनीर करू शकता। हे 5 ते 6 लोकांसाठी भाजी आहे, म्हणून मी इथे 200 ग्राम पनीर घेतलेला आहे। पनीर सुद्धा तळून झालेलं आहे। आता आपण ह्याच कढईमध्ये 4 चमचे तेल गरम करायचं आहे। त्यामध्ये फोडणीसाठी इथे जिरं घालायचं आहे। पूर्णपणे बारीक चिरलेला आपल्याला इथे एक मोठा कांदा घालायचा आहे। तुम्ही बघू शकता, मस्त असा बारीक चिरला गेलेला आहे। तर कांदा लालसर होईपर्यंत आपण भाजून घ्यायचा आहे। कांदा थोडासा लालसर झाला की आपण त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची, एक मोठा चमचा भरून किंवा छोटे 2 चमचे। आता आलं लसूण आणि कांदा छानपैकी भाजून घ्यायचा आहे। दोन्ही भाजून झालं की आपण इथे मध्यम आकाराचे 2 टोमॅटो बारीक कट करून घालायचे आहे, किंवा तुम्ही इथे प्युरे सुद्धा करून घालू शकता, काही हरकत नाही। मस्त असा टोमॅटो पूर्णपणे शिजेपर्यंत आपल्याला तो शिजवून घ्यायचा आहे। टोमॅटो शिजला की आपण ह्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, सोबतच 1 चमचा धनेपूड, 1 चमचा घरचं लाल तिखट घालायचं आहे, म्हणजे चटणी, आणि 2 चमचे इथे मी दही घातलेला आहे। दही ऑप्शनल आहे, नको असेल तर स्किपही करू शकता, पण घातल्याने खूप छान अशी चव येते, म्हणून नक्की घाला, स्किप करू नका। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि टोमॅटो पूर्ण आता गर होईपर्यंत आपण हे मसाल्यासोबत शिजवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण ते मॅश करून घ्यायचं आहे। हे पहा मंडळी, अशा प्रकारे आता हे सर्व वाटण भाजून झालेलं आहे। मस्त असं तेल सुटलं की आपण जी प्युरे तयार केली होती पालकची ती यामध्ये घालून घ्यायची आहे। छान असं मिक्स करायचं आहे। तर मंडळी, तुम्ही बघू शकता, भाजीचा रंग अजिबात चेंज झालेला नाहीये। छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार दाटसर सैलसर करू शकता। सोबतच आपण यामध्ये चव वाढवण्याकरिता कसुरी मेथी घालायची आहे। ही अजिबात स्किप करू नका, ह्याने खूप मस्त अशी चव येते। आता आपण तळलेले जे पनीरचे तुकडे होते ते यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता आपण वरून फ्रेश क्रीम घालून घ्यायची आहे। फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही ह्यामध्ये घरची मलाई सुद्धा घालू शकता, त्याने सुद्धा टेस्ट सेम येणार। फ्रेश क्रीम घालून झाल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। उकळी येऊ द्यायची आहे, 8 ते 10 मिनिटं मंद आचेवर उकळू द्यायची आहे। तर मंडळी, आहे की नाही हॉटेल स्टाईल झटपट आणि सोपी रेसिपी, आणि ती सुद्धा घरगुती साहित्यात। तर मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करायला कोणतेही पैसे लागत नाहीत, सो मंडळी तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत। वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू। हो मंडळी, रेसिपी सिंपल आहे पण टेस्टी आहे।